म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे की ज्ञानोबाराय वेगळे झालेत आणि तुकोबाराय वेगळे झालेत, म्हणजे दोघा संतांच्या पादुका वेगळ्या झाल्यात. पण ज्याला कोणाला तुकोबारायांच्या बाजूने वारी करता येते त्याला दोन्ही वाऱ्या एकत्रित घडतात. तुम्ही म्हणाल असं कसं? तर ज्या वेळेस आपण पालखीचं दर्शन घ्यायला जातो, तुकोबारायांच्या पालखीचं दर्शन घेतलं, वरती चांदीच्या पादुका दिसतात. त्या वरती ज्या चांदीच्या पादुका आहेत ना, त्याच्या खाली अजून एक तांब्याच्या पादुका, त्या माऊलींच्या पादुका आहेत. म्हणजे तुकोबारायांची वारी ही फक्त तुकोबारायांची नाही, ती तुकोबारायांची माऊलींची एकत्रित वारी आहे. कधी जर योग आलाच तुम्हाला तर वरती हात लावताना नकळत, आता फार कमी वेळ असतो, अगदी मायक्रो सेकंदातलं गणित आहे ते इतकं, मग तुम्ही असं करू शकता, एक हात वरती पटकन आणि दुसरा हात लगेच खाली, किंवा मग पुन्हा दर्शन घ्या. एकदा वरती झालंय ना तुकोबारायांचं, पुन्हा हात घाला खाली, तुम्हाला खाली दुसऱ्या पादुका लागतील, त्या माऊलींच्या पादुका.